84,000 उद्देश आहेत. किती आहेत? 84,000 उद्देश आहेत. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. अभिधम्माचा उल्लेख केला सरांनी. एक पुस्तक अभिधम्माचं बघा, कुठलं तरी पठाण काढून बघा, पटीसंहिता मग्ग काढून बघा, तुमच्या लक्षात येईल की भगवान बुद्ध हे सुपर सायंटिस्ट आहेत. ते तुम्हाला समजणारच नाही. जे जे पाणीचे अभ्यास आहेत त्यांनी बघावं आणि बाकी आपल्या लोकांना दाखवावं की पटीसंहिता मग्ग काढून बघा. लक्षात येईल की बुद्धांचा उद्देश, बुद्धांचा धम्म हा विद्वानांचा धर्म आहे. आणि म्हणून ही संस्कृतीचं पुनर्जीवन करण्याचं जे पहिलं पाऊल आहे, ते पहिलं पाऊल आपल्या समाजामध्ये बौद्ध विद्वान निर्माण करणं. आज आपल्याकडे विद्वान नाहीये. मी कितीतरी वेळा बोलतो, एवढी संमेलने घेतो, विद्वानांची कमतरता भासते. लोक अभ्यासू नाहीये, त्यांचा बौद्ध धर्मावर अभ्यास नाहीये, त्यांचा बाबासाहेबांवरती अभ्यास नाही. आणि म्हणून ही संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी पहिलं पाऊल जर आपल्याला उचलायचं असेल तर तुम्हाला काय बनावं लागेल? बौद्ध विद्वान बनावं लागेल. कारण बौद्ध धर्माचा ऱ्हास का झाला बाबासाहेब म्हणतात, तर बौद्ध धर्माचा ऱ्हास यासाठी झाला कारण बौद्ध विद्वान नष्ट झाले. जर बौद्ध विद्वान नष्ट होऊन बौद्ध धर्माचा ऱ्हास होऊ शकतो, जर बौद्ध विद्वान निर्माण झाले तर बौद्ध धर्माची प्रगती निश्चित होऊ शकते. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पहिलं पाऊल जर कोणाला वाटतं की बाबासाहेबांचं जे ध्येय आहे की मला बौद्ध संस्कृतीचं पुनर्जीवन करायचंय, ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागेल? बौद्ध विद्वान व्हावं लागेल. तुम्हाला पाली साहित्याचा अभ्यास करावा लागेल, तुमच्यामध्ये विद्वत्ता आणावं लागेल, तुम्हाला संविधानाचा अभ्यास करावा लागेल, तुम्हाला बाबासाहेबांचा कसोटीने अभ्यास करावा लागेल. तेव्हा विद्वान निर्माण होतो. खाऊन पिऊन आणि कविता म्हणून आणि गाथा म्हणून हे चालणार नाही. सातत्याने आपल्याला अभ्यास करावा लागेल. जेव्हा आपल्या समाजामध्ये बौद्ध विद्वान निर्माण होतील तेव्हा बाबासाहेब म्हणतात की हा संघर्ष कोणाचा आहे? भारतीय संस्कृतीचा संघर्ष कोणाचा आहे माहितीये? श्रमण विरुद्ध ब्राह्मण. काय ते म्हणतात की मोक्ष तुम्ही आमका केल्यावर, भक्ती केल्यावर मोक्ष मिळेल. बुद्ध म्हणतात मोक्ष तुम्हाला तसा मिळणार नाही. मोक्ष मिळण्यासाठी तुम्हाला अष्टांग मार्गाने जावं लागेल. हे विद्वत्ता पूर्ण तुम्हाला काय करावं लागेल? सांगावं लागेल. त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही ज्या मोक्षाच्या मार्गाला लागल्यात त्यातून तुम्हाला कधीच मोक्ष मिळणार नाही, तुम्हाला कधीच निर्वाण प्राप्त होणार नाही. तुम्हाला जर निर्वाण प्राप्त करायचं असेल तर मी सांगतोय तो अष्टांग मार्ग तुम्हाला अवलंबावा लागेल. आणि मग तुम्ही बघा गया कश्यप, नदी कश्यप, सारीपुत्त, मोगल्याण हे सगळेचे विद्वान आपण बघतोय. हे सगळेच्या सगळे एक जात कोण आहेत? ब्राह्मण आहेत. बाबासाहेबांनी आकडेवारी दिली बौद्ध धर्माच्या प्रचारामध्ये किती टक्के ब्राह्मण आहेत? आकडेवारी दिली बाबासाहेबांनी 63% ब्राह्मण. जे सारीपुत्त, मोगल्याण, अंगुलिमाल जे जी काय नावं आपण घेतो, हे बाबासाहेबांनी का सांगितलं की ही लढाई कोणाची आहे? श्रमण विरुद्ध ब्राह्मण. ही विद्वत्तेची लढाई, मारामारीची लढाई नाहीये. आणि म्हणून या संस्कृतीच्या पुनर्स्थापनेसाठी पहिलं पाऊल म्हणजे आपल्यामध्ये विद्वान तयार झाले पाहिजे. ही पूर्वअट आहे. ही पूर्वअट आपण पूर्ण केली पाहिजे. दुसरी अट, श्रद्धावान उपासक उपासिका निर्माण झाले पाहिजे. भगवान बुद्धाचा संघ 4 सेनेनी बनलेला आहे. त्याला चतुरंगी सेना म्हणतात. भिक्खू आणि भिक्षुणी, उपासक आणि उपासिका. आपले लोक भिक्षूला फोटो दाखवतात, भिक्षू असे करतात, भिक्षू तसे करतात. अरे भिक्षू आणि भिक्षुणी पण बुद्धाच्या संघाचे सदस्य आहेत, पण उपासक आणि उपासिका सुद्धा भगवान बुद्धाच्या संघाचे काय सदस्य आहेत. तर हे जे सदस्य आहेत या सदस्यांचं म्हणजे उपासक आणि उपासिका संघाचं पुनर्जीवन करणे हे आपलं दुसरं पाऊल आहे. आज उपासक उपासिका आहेत पण त्या खऱ्या अर्थाने त्या कसोटीमध्ये बसत नाही. कोण उपासक उपासिका होतात? उपासक उपासिका कोण होतात? तीच भगवान बुद्धाची उपासिका होऊ शकते जी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जाते. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी. मी बुद्धाची पूजा कशी करतो? तर धम्माचे आचरण करून मी बुद्धाची पूजा करतो. अशा प्रकारचा उपासक उपासिका अपेक्षित आहे. म्हणून या संस्कृतीचं पुनर्जीवन करण्यासाठी
हे बाबा तुला उपासक व्हायचंय का? हो. मग तुला काय करावं लागेल? तर तुला काय करावं लागेल? उपासक होण्यासाठी तुझ्या घरामध्ये पहिले काय असलं पाहिजे? बौद्ध धर्माचं जे मेन पाऊल आहे ते म्हणजे काय? बुद्धांचं अधिष्ठान असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये भगवान बुद्धांचं अधिष्ठान असलं पाहिजे. आज बघतो आम्ही जेव्हा घरात एंट्री मारतो पहिले भला मोठा टीव्ही दिसतो. काय अधिष्ठान आहे आपलं? कुठे घराचा सगळ्यात घरामधला सगळ्यात जो बेसिक पार्ट ऑफ द हॉल, बेसिक पार्ट ऑफ द हॉल काय आहे? टीव्ही. त्या टीव्ही साठी सगळं डेकोरेशन आणि मध्ये तो टीव्ही. बोला आता. तुम्ही जर कुठल्या एखाद्या इतर धर्माच्या व्यक्तीच्या घरी जाल तर तुम्हाला कळेल दारापासून सुरुवात होते. मग आपल्या घरामध्ये बुद्धांचं अधिष्ठान असलं पाहिजे. त्याची सकाळ संध्याकाळ पूजा झाली पाहिजे. हे अधिष्ठान जोपर्यंत आपल्या बौद्ध कुटुंबामध्ये आपल्याला दिसत नाही तोपर्यंत हे उपासक उपासिकांचं जे चक्र आहे ते फिरणार नाही. यासाठी आपल्या घरामध्ये बुद्धांचं अधिष्ठान, सोन्याची मूर्ती आली पाहिजे, पितळाची मूर्ती, मातीच्या मूर्ती लावू नका. घरामध्ये जेव्हा जेव्हा कोणी येईल तेव्हा वाटलं पाहिजे अरे काय तुम्ही सजवलंय घर, वा वा. ते दाखवू नका त्याला माझे किती रूम आहेत ना किती काय. त्याला दाखवा हे बघा हे पुस्तक मी इथून आणलंय, ही मूर्ती मी अशी आणलेली आहे, ही मूर्ती माझी जपानची आहे, ही नागपूरहून आणले, ही बुद्धगयावरून आणले. अशा प्रकारचं अधिष्ठान आपल्याला निर्माण करावं लागेल. ही सुरुवात आपल्याला उपासक उपासिका संघाचं पुनर्जीवन करण्यासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे. फार मोठी गोष्ट नाही. एकतर विद्वान आणि उपासक उपासिका संघाचं पुनर्जीवन. यासाठी बाबासाहेबांनी काही गाईडलाईन दिल्या की कसं ही संस्कृती पुन्हा जीवित होईल. म्हणून बाबासाहेब म्हणाले की तुमच्या घरामध्ये वंदना झाली पाहिजे, सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या. होते का आपल्या घरात? विचार करा. बाबासाहेब म्हणाले की सप्त्या मागून सप्त्या म्हणजे प्रत्येक आठवड्यात मी काय केलं पाहिजे? उपोषण केलं पाहिजे. माझं वाक्य नाहीये, बाबासाहेब म्हणतात. कारण बाबासाहेबांचा हेतू क्लिअर आहे. त्यांना काय करायचंय? बौद्ध संस्कृतीचं पुनर्जीवन करा. त्यांचा हेतू क्लिअर आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की बौद्ध संस्कृतीचं पुनर्जीवन करण्यासाठी तुमच्या घरामध्ये सप्त्या मागून सप्ताह काय झालं पाहिजे? उपोषण पालन झालं पाहिजे. हे उपोषण काय कसं आहे याचा विषय बाबू सर घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक पौर्णिमा कशी साजरी झाली पाहिजे? प्रत्येक पौर्णिमा ही सणासारखी साजरी झाली पाहिजे. आपल्या घरामध्ये पौर्णिमा असो काही असो मटण मच्छी दारू पार्ट्या आपल्या चालू असतात. आपली लग्न नेमकी पौर्णिमेला लागतात. आपली जर लग्न पाहिली आपण तर त्यांचा मुहूर्त कधी असतो? म्हणजे पौर्णिमा चांगला दिवस आहे आपला आज. पौर्णिमा उपवासाचा दिवस आहे. त्या दिवशी आपण लग्न ऑर्गनाइज करतो. कारण आपल्याला बौद्ध संस्कृती माहित नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ सुरू. बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक गावामध्ये एक बुद्धविहार असलं पाहिजे. त्याच्या पुढे एक सभा मंडप असला पाहिजे आणि त्या सभा मंडपामध्ये तिथल्या एका शहाण्या माणसाने लोकांना बुद्ध धर्माचं प्रवचन दिलं पाहिजे. हाय काही व्यवस्था आपल्याकडे? आपण भले मोठे तीर मारतो. जरा कोणाला बोलायला गेलो का म्हणतात पंडित साहेब पहिले आपली सत्ता येऊ द्या. सत्ता आली का बघा सगळं होतंय. असं सत्याचं सम्राट अशोक बघा त्याच्याकडे सत्ता होती म्हणून त्यांनी सारा भारत बौद्ध केला. भगवान बुद्धांनी सांगितलं हे भिक्षुंनो राजाच्या आश्रयाला राहू नका, धर्म नष्ट होईल. सत्तेने हा प्रश्न सॉल्व होणार नाही. सत्ता येऊन गेली 3-4 वेळा. युपी मध्ये येऊन गेली. मी कितीतरी वेळा युपी मध्ये प्रचाराला गेलो. 2-3 वर्ष सतत युपी मध्ये प्रचाराला जात होतो मी. काही परिणाम नाही लोकांमध्ये. कारण हे धर्म संस्कृतीचं काम जे करायचं आहे ते काम बोलघेवडेपणाने होणार नाही. ते आपल्याला घरोघरी जाऊन मिशनरी पद्धतीनेच हे शक्य आहे. आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगा की उद्या उपवास आहे. आईला सांगा, भावाला सांगा, बहिणीला सांगा हे उद्या उपवास आहे, उद्या पौर्णिमा आहे, उद्या पौर्णिमा आहे, उद्या प्रचार. अशा प्रकारे बाबासाहेबांचे काम आपण करू शकतो.
साधी सरळ गोष्ट आहे. हा काही तीर मारायचे नाही आपल्याला. बाबासाहेब म्हणतात की अशा प्रकारे बौद्ध संस्कृतीचं पुनर्जीवन आपण करू शकतो. आणि आपण हे सगळं सोडलंय. हे सोडून, धर्म सोडून काही बोला. आम्ही प्राथमिक लेवलला मला विचारतात कार्यकर्ते, काय दिशा आपली, धर्माची दिशा काय? तुम्हाला स्पष्ट सांगतो की या देशामध्ये धर्म नावाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना एका कर्मकांडाला वापरली जाते. जगामधले जेवढे धर्म आहेत ते धर्म म्हणजे काय, तर त्यांचे काही परंपरा आहेत, काही रूढी आहेत, त्याला ते धर्म म्हणतात. परंतु धर्म या चौकटीमध्ये ते बसत नाही. धर्म या चौकटीमध्ये फक्त एकच गोष्ट बसते. ती कुठली गोष्ट आहे? भगवान बुद्धांचा धम्म. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या संस्कृतीचं पुनर्जीवन करणं हे प्रत्येक बौद्धाचं कर्तव्य आहे. हे का कर्तव्य आहे? तर प्रमुख कारण हे आहे की आपल्याला या देशामध्ये क्रांती घडवून आणणं आवश्यक आहे. संविधानाच्या माध्यमातून एक क्रांती झाली, परंतु मानसिक दृष्ट्या आजही लोक गुलाम आहेत. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांनी प्रतिक्रिया दिली. काय प्रतिक्रिया दिली? बाबासाहेब म्हणतात आज मला बरं वाटतंय. जेव्हा दीक्षा घेतली बाबासाहेबांनी,